खुश खबर. सोलापूर जिल्ह्यातील 149 शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू. सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील तब्बल 149 शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना ओल्ड पेन्शन स्कीम लागू करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी 16 डिसेंबर 2024 रोजी या ऐतिहासिक निर्णयावर स्वाक्षरी केली आहे. कोणाला मिळणार लाभ? ज्या शिक्षकांची पदभरती जाहिरात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी प्रसिद्ध झाली होती, परंतु जे प्रत्यक्ष शासन सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झाले होते, अशा शिक्षकांना हा लाभ मिळणार आहे. ग्रामविकास विभागाच्या 1 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना किंवा एकीकृत निवृत्ती वेतन योजना UPS यांपैकी एक पर्याय निवडण्याची संधी देण्यात आली होती. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 149 शिक्षकांनी जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय स्वीकारला आहे. या तालुक्यांतील शिक्षकांचा समावेश. या निर्णयाचा फायदा मंगळवेढा, बार्शी, करमाळा, सांगोला, उत्तर सोलापूर, पंढरपूर, मोहोळ, माढा, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि माळशिरस या सर्व तालुक्यांतील पात्र शिक्षकांना होणार आहे. नवे GPF खाते उघडणार. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित शिक्षकांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील NPS खाते आता बंद केले जाणार आहे. त्यांच्या हिश्श्याची कपात केलेली रक्कम व्याजासह त्यांच्या नव्याने उघडण्यात येणाऱ्या भविष्य निर्वाह निधी GPF खात्यात जमा केली जाईल. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पेन्शनचा प्रश्न सुटल्याने शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.